से बताया, लेकिन आपको तभी जो फिट लगे वो आपको करना है। अगर आपको लग रहा है, मैंने बोला नहीं डांटना है या आपको चिड़चिड़ नहीं करना है तो करो, लेकिन आपको तकलीफ देके आपको क्या होने वाला है? जब कोई बच्चा आपको ये करे, आप चिड़चिड़ कर रहे हो, फिजिकल बीमारी किसको, जनरली ऐसे पेरेंट को फिर थायराइड होता है, बीपी आ जाता है, राइट? ये सारे इश्यूज होते हैं। क्यों? क्योंकि वो खुद इमोशन बैलेंस नहीं कर पा रहे। बच्चा ऐसे कर रहा है तो खुद चिड़चिड़ कर रहे हैं और फिर बाद में अपने आप को एक डिसीज लेके बैठे। बच्चे को तो कुछ फर्क ही नहीं पड़ रहा, वो अपने हिसाब से चल रहे हैं। तो आपको इमोशनल, आपको भी एक लेसन है इमोशनल बैलेंस कैसे बनना है पर्सन। तो ये पैटर्न में भी मत डाली कि मैं 10 बार बोलूंगी तो ये सुनेगा। एक बार बोला ना, दूसरे बार उसको देखो, एक तो उसको बोल के समझ में आ रहा है तो करो, मतलब ठीक है बोलो, बोल के नहीं समझ में आ रहा है तो उसको दिखाओ और बोलो ये आपको करना है। 2-3 बार उसको हेल्प करो, उसको आपको एक फीलिंग आएगा, अच्छा इसको अभी समझ में आया है, तो आप उसको हेल्प करना बंद कर दो, बोलो आपको करना ही है। आपको खुद को एक अंडरस्टैंडिंग आएगी, अभी ये बात मेरा बेटा कर सकता है, बेटी कर सकती है, तो अभी उसको हेल्प करना बंद कर दो, बोलो ये आपको करना है तभी मैं आपको ये दूंगी, नहीं तो नहीं दूंगी। जब उनको लगेगा ये मुझे चाहिए तो ये करना है तो करेंगे। बोलना है आपको, ये बोलना ही है। जब लगेगा अरे ये इसके बिना मुझे बोलने के लिए, बोलूंगा तो ही मिलेगा, तो बोलेंगे ही। जो बात के लिए आप रूल बनाओगे ना उसको तोड़िए मत आप, या तो रूल ऐसे बनाओगे जो तोड़ने वाले। अगर आप खुद फर्म नहीं रह सकते कि मैं 2 घंटा इसको बिना खिलाए नहीं रख सकती, तो अब वो रूल बनाओगे, बनाइए मत। उसको क्या जाएगा, मम्मी तो बोलेगी बाद में देने ही वाली है, तो वो करेंगे जो करना है। समझ में आया? तो जो रूल बनाओगे ऐसे बनाओ जो आप फॉलो कर सकते हो, नहीं तो रूल बनाओ ही मत। टास्क भी आप उनको उतना ही दो जो कर सकते हैं, इजी टास्क दो, इजी से थोड़ा फिर मॉडरेट पे जाओ, फिर मॉडरेट से हाई पे जाओ, और हर टाइम उनको हेल्प करो। हेल्प करके करके फिर जब आपको अंडरस्टैंडिंग आएगी, आपको भी, और मैंने बोला ना ऑब्जर्वेशन आपका भी हाई करो। आपको ऐसे बच्चे हैं तो आपको भी एक चांस है, आपको भी ग्रोथ होने की चांस है, तो आपका भी ऑब्जर्वेशन बढ़ाओ कि इसको कहाँ तक मुझे क्या लिमिट रखना है। ऐसा सब करके ही आपको आगे जाना है। समझ में आया आपको? अभी कुछ क्वेरी है तो बोल दीजिए। समझ में आया? और बाकी जो थेरेपी जो एक्टिविटीज हम करवा रहे हैं उसमें तो मैं लिख के दे ही रही हूँ। तो जो भी मैं फोटो, सबको स्पीच का है ही इशू, फोटोज क्लिक करूंगी मैं, आपको भेजूंगी, तो आपको उनसे बुलवा के ही लेना है। मुझे बोलो क्या क्या किया, एकदम फोर्स भी मत करो, प्रेशराइज मत करिए बच्चे को, लेकिन 1 बार 2 बार बोलने के लिए उनको इंसिस्ट करो कि ठीक है, इतना थोड़ा सा भी बोला ना मैंने, अप्रिशिएट करो बस, क्योंकि आज उसने थोड़ा तो स्टेप लिया है ना। जब हमें 100 स्टेप चढ़ के जाने, 1 स्टेप भी लिया उसको अप्रिशिएट करो। हाँ अरे वाह अच्छा, जी हाँ, ये सारे बच्चों को ना फील होता है, हम अप्रिशिएट, अरे वाह तुमने ये कर दिखा, इतना खुश होते हैं, मतलब उनको वो फीलिंग समझती है, तो हमें उनको फीलिंग भी डेवलप करनी है ना मुझको उनमें। फ्रेंड ही, हम फ्रेंड ही है, हम फ्रेंड करके ही रहना है, और उनमें हमें फीलिंग्स भी डालनी है, अच्छी फीलिंग, कोई मारा मारी करे नहीं है, अच्छा नहीं है, ये सब फीलिंग्स भी उनमें डेवलप करनी है। ये फीलिंग से भी अंडरस्टैंडिंग बढ़ती है। थोड़ा सा भी कर रहे हैं अच्छा कर रहे हो, और खुश होते हैं बच्चे, सब बच्चे। और हाँ फिर उनको एक अलग मोटिवेशन मिलता है, अच्छा मैं ये करूंगा। अभी सच में अभी इतने 3-4 ही सेशन है तुमचा बुलाना, हाँ मारा, अच्छा ठीक है चलो, मुझे जो भी हमें जबरदस्ती से करना पड़ता है ना, अभी खुद से ही बोल रहे हैं हमें भी ये करना है, हमें भी ये करना है। फिर दूसरा एक बच्चा आता है, बच्चे देख देख के भी सीखते हैं, अच्छा ये बच्चा कर रहा है मुझे नहीं, तो फिर बोलते हैं हाँ ये कर रहे हैं ना मुझे भी करना है ना, अच्छा आ जाओ। फिर हम वो एक्टिविटी छोड़ते हैं। ऐसा नहीं मैं थेरेपिस्ट हूँ तो मैं नहीं कंप्लीट नहीं, तो ठीक है अभी तुम्हें करना है ना तो करो, फिर करने के बाद अच्छा आ जाओ अभी हम ये करना है कंप्लीट, तो फिर कंप्लीट करते हैं। लेकिन वो कंप्लीट में करवा के ही लेते, फिर भले 5-10 मिनट आपको वेट करना होगा ना तो भी चलेगा, मैं वो कंप्लीट करके भेजता हूँ। तो कहाँ स्टॉप होना है, कहाँ चलना है, ये आपको समझ में आना चाहिए, और पेशेंस रखना है। ऐसा नहीं कि अभी बीज बोया और तुरंत झाड़ आ गया, नो। आपको भी, हम जो करवा रहे हैं आपको घर पे भी करना है, सबको बोलने के लिए भी इंसिस्ट करना है। जो 1 वर्ड बोल रहे हैं उसको 2 वर्ड पे लाइए, 2 वर्ड, जैसे मैं खाना, समझो बोल रहे खाना, एक बोल रहे फिर बोला खाना खाना खा रहा हूँ, 2 वर्ड हो गए।
फिर 3 वर्ड, मैं खाना खा रहा हूँ। फिर चौथा, मैं खाने में भाजी खा रहा हूँ। चौथा। पांचवा, मैंने कल ये भाजी खाई थी। सो एक एक वर्ड पे, और छठवा ऐसे कर करके फिर वो डिस्क्रिप्शन पे खुद ही आ जाए। आप ऑब्जर्व करोगे वो खुद ही बोलने लगेगा। उसका जब ब्रेन वायरिंग हो जाएगा ना, तो ब्रेन एक्चुअली सुपर कंप्यूटर है। जब जैसे से हम प्रोग्रामिंग डालेंगे ना, वो रिजल्ट देगा। साथ में वो एक भी वर्ड बोल रहा है ना, उसको मोटिवेट करो, हाँ गुड, वेल डन, ऐसे ही करो। अभी आप 2 वर्ड बोलो, अच्छा। लेकिन जब वो नहीं कर पा रहा है, तो उसको बोला ठीक है आज इतना ही बस हो गया, हम बाद में प्रैक्टिस करेंगे, कोई बात नहीं, चलेगा। तो उसको ये लो कॉन्फिडेंस भी नहीं रहा, ये मैं कर ही नहीं सकता हूँ। समझ में आया? तो ठीक है, ऐसे कर करके हमें कॉन्फिडेंस, मतलब जो भी कर रहे हैं हमें उनकी कॉन्फिडेंस को भी डेवलप करते जाना है। जितना वो कॉन्फिडेंस होता आते जाएगा, उसके बाकी के भी बहुत सारे प्रॉब्लम सॉल्व होते जाएंगे। वो सरवाइव बाहर भी करने लगेगा। चलो मैं बाहर जा रहा हूँ, उधर भी सरवाइव करेगा। ऐसा जरूरी नहीं कि आपको पेरेंट कोई साथ में रहेगा तो आप नहीं भी हो, वो एंजॉय करेगा। इंडिपेंडेंट, हमें उनको इंडिपेंडेंट जीना सिखाना है। तो अभी कहीं पे भी जाओगे ना, गार्डन पे थोड़ा अकेला छोड़ देने का, बाहर दूर से ऑब्जर्व करना है। ऐसे कर करके आपको ट्रेन करना है। बस इतना ही मुझको कहना था। समझ में आया? जो भी करना है। सो फर्स्ट मैं जो कर रही हूँ एक्टिविटी, आपको घर में भी करना है। मैं तो फोटो क्लिक करके भेजूंगी, तो आपको पता है क्या क्या किया, वैसे भी नोटबुक में भी लिख लूँ। सेकेंड थिंग, जो भी मैं फोटो क्लिक करूंगी आपको बुलवा के लेना है, तो उनको लगेगा हाँ मुझे ये डिस्क्रिप्शन देना है। तो फिर आज जिधर का बोल रहे हैं, ट्यूशन स्कूल जो जिधर भी जा रहे हैं, उधर का भी आके आपको बात बताना है। फिर आप पूछो अच्छा इधर क्या किया, वो क्या किया। फिर आप कहीं घूमने भी जा रहे हैं, फोटो क्लिक कीजिए। कहीं पे भी जा रहे हैं, नीचे जा रहे हैं, जहाँ जहाँ जा रहे हैं फोटो क्लिक करिए। अच्छा हम गए, फिर स्टेयर से गए, अच्छा फिर ये क्या, फोटो क्लिक करिए, उनको बताइए ये। अच्छा अब बताओ हमने क्या क्या किया। अच्छा समझो इधर से आप गार्डन गए, बैठा खेला, चलो इधर आ जाओ। अच्छा अब बताओ हम कहाँ से कब निकले। अच्छा हम घर से स्टेयर से निकले, फिर हमने क्या किया। अच्छा फिर हमने ये किया। जहाँ अभी आपको स्पीच में ही लाना है, उनको डिस्क्रिप्शन में लाना है ना, तो उनको बिजी करिए। अगर जितना बिजी करोगे, वो टेंट्रम भी बंद हो जाएगा, उसको भी लगेगा अच्छा इसमें तो ज्यादा मजा आ रहा है। तो जहाँ पे भी जा रहे हैं फोटो क्लिक कीजिए। फोटो क्लिक जिनको पूरा सेंटेंस बोल रहा है उसको 2 सेंटेंस में लाइए, 3 सेंटेंस में लाइए। जो एक वर्ड नहीं बोल रहा है, वर्ड वर्ड में काम कीजिए। 1 फिर 2 वर्ड 3 वर्ड। पहले एक एक वर्ड में, अगर सब जगह जा रहे हैं एक एक वर्ड बोल पा रहे हैं, तो 2 वर्ड में लेके आइए। पार्क गया, पार्क गया, कहाँ गया, पार्क गया। तो 2 वर्ड आ गए। 2 वर्ड में माहिर हो गया, तो तीसरा वर्ड ऐड कीजिए, मैं पार्क गया। तो उसमें भी वो माहिर हो गया। मैं स्कूल गया, मैं फ्रेंड के पास, फ्रेंड गया, ऐसे समझो बोला उसने, 3 बोला। फिर चौथा वर्ड, ऐसा कर करके उसका वोकैबुलरी भी बढ़ाना है, उसका सेंटेंस फॉर्मेशन भी बढ़ाना है। तो स्पीच के लिए एवरीवन हैज दिस होमवर्क। जहाँ पे भी जाओ फोटो क्लिक करो, क्योंकि उनको, हाँ उनको इससे ये भी होगा, मेमोरी रिकॉलिंग का भी उनका एक्सरसाइज हो जाएगा। फोटोग्राफिक मेमोरी उनकी बहुत डेवलप हो जाएगी। फोटोग्राफिक मेमोरी भी बहुत बड़ी मेमोरी है। जितना भी हम देखते हैं मूवीज वगैरह, हमें क्यों ज्यादा अच्छी ध्यान में आती है, क्योंकि हम ऑडियो विजुअल में काम करते हैं, देखते हैं, सुनते हैं। तो इससे भी उनका और ग्रोथ होने ही वाला है। तो उनका मेमोरी में भी इतने सारे हम काम जो कर रहे हैं ना, वो उनके ब्रेन इतने शार्प होंगे ना, वो आपको बाद में एजुकेशन में भी ज्यादा तकलीफ देंगे। उनको एजुकेशन में भी आपको ज्यादा टेंशन लेने की जरूरत नहीं, इतना उनका ब्रेन तैयार हो जाएगा। अभी जो मेरे पास सच में आ रहे हैं, जिनको एजुकेशन हम सिखा, वो सब पेरेंट भी बोलते हैं इनका एजुकेशन का इशू नहीं है ना। तुम्हें पण तेज बोलता ना कि एजुकेशन का प्रॉब्लम नहीं है इनका। उनका एक्चुअली ब्रेन लॉजिकल में एकदम तैयार हो जाता है। पढ़ाई का उनका प्रॉब्लम, उनका बिहेवियर में इशू रहता है जनरली। क्योंकि ये बच्चे वो जो टेक्निकल पार्ट है ना, उनमें इतना अच्छा हो जाता है ना, बस हमें इमोशन ऐड करनी है। इमोशन हाँ, तो उस दिन मेरे बच्चे ने कैसा किया, मैं लॉक करने रही, उसने लिफ्ट का बटन दबाया और वो घुस गया। हाँ, और मैं रह गई। हाँ, तो मुझे लगा, मैं डर गई स्टार्टिंग में कि अभी बच्चा कहाँ जाए। हाँ, तो बराबर ग्राउंड फ्लोर उसने दबाया। हाँ, और वो जो बिल्डिंग का गेट था वहीं खड़ा रहा मेरा बच्चा। गुड। और मैं बोली ये बच्चा कहाँ गया, अभी मेरा पता नहीं। तो वो बराबर उधर ही खड़ा रहा, चल रहा था, मैंने देखा
मतलब देखने दे क्या करते हैं। वो बच्चा गेट पर ही खड़ा रहा, मुझे ढूंढ रहा था, फिर मैं आई। और अभी आज भी उसने, मैंने इसको कॉफी बनाया तो कॉफी पीता है कभी कभार, आज कॉफी बना था तो मैंने उसको बोला आज तू कॉफी लेके आ, गन्नी से पहले छानना उसको, फिर कप में भर के लेना। पहले उसने नहीं किया, मैं बोली तू कर सकते है, करके गुड गुड। हाँ। तो उसने किया, वो लेके आया वो। मुझे बोला, मुझे लगा नहीं करेगा शायद से, पर उसने किया। गुड। मैं बोली अच्छा चलो इतना तो कर। वही वो कॉन्फिडेंस है ना, मैं क्या करूँ, जो भी कर रहे हैं ना उन पे कॉन्फिडेंस, जो मानसिकता है ना, माइंड, मैं माइंड पे भी काम कर रही हूँ, फिजिकल तो कर ही रहे, सब जन कर रहे हैं। और एक इसमें टीवी में उसके पापा सीरियल देख रहे थे कल रात को, उसमें कोई मर जाता है तो वो कंधा देते ना चार्जर। हाँ। तो उसको वो देख के मेरे फादर जो एक्सपायर हो गए थे 3 साल में, वो मम्मी नाना ऑफ हो गया, मर गया। तो मतलब उसने वो रिकॉल किया, मेमोरी रिकॉल किया, मुझे बोला मम्मी नाना मर गया, मतलब उसको कनेक्शन समझ में आ गया। यही इमोशनल इंटेलिजेंस अगर डेवलप करेंगे ना, मतलब हम लिंग्विस्टिक इंटेलिजेंस, फिर हम लॉजिकल इंटेलिजेंस, ये सब पे काम कर ही रहे हैं, लेकिन इमोशनल इंटेलिजेंस में हम जितना काम करेंगे, कहीं पे भी कोई भी सिचुएशन है, मेंटली स्टेबल रहेगा बच्चा, क्योंकि हम भी जनरल हैं, जनरल सिटीजन है, स्टिल कभी अनवांटेड सिचुएशन आ जाते हैं, हम स्ट्रेस में आ जाते हैं, हम बैलेंस, अगर हम इमोशनल बैलेंस नहीं है तो हम वो धक्का सहन नहीं कर पाते, स्ट्रेस में आ जाते हैं। स्ट्रेस क्यों आता है? बिकॉज इमोशनल इम्बैलेंस हो जाता है तभी। लेकिन अगर हम इमोशनल बैलेंस रहेंगे तो हम स्ट्रेस में नहीं आएंगे, हम सॉल्यूशन ढूंढेंगे। तो मेरे बच्चों को मैं सॉल्यूशन ओरिएंटेड ही काम सिखाती हूँ कि ठीक है ये नहीं आ रहा है ना, इसमें और सॉल्यूशंस क्या कर सकते हो आप। तो इधर आने के बाद मुझे और एक फायदा हुआ, पहले मैं अगर कहीं जा रही हूँ, अगर हम अगर मेरा बच्चा और मैं साथ में भी एक ही घर में, अगर मैं किचन में उसको हॉल में बैठी तो भी वो नहीं रहता। अभी क्या हो, मैं किचन में गई थी, चाचा के घर पे गई थी, मैं किचन में तो बाहर बैठ रहा था, पब्लिक में बैठा हो, नहीं तो वो नहीं बैठता था। मतलब उसको वो कॉन्फिडेंस तो है कि मेरी मम्मी अंदर ही है और मैं यहाँ बैठा, आई एम सेफ। मेरा भी बच्चा भी सब जगह एडजस्ट हो जाता है, मम्मी के पास नहीं तो नहीं बैठता। जो सेफ बोलते हैं ना, सेफ जोन, जब भी बच्चे को एक सेफ्टी फीलिंग आती है ना, मैं सेफ हूँ, वो बच्चा आगे सर्वाइव होना सीख जाता है, उसका कॉन्फिडेंस लेवल डेवलप हो जाता है। तो जो माइंड में जो काम करना रिलेटेड टू मन, क्योंकि मन को हम किसी को हैंडल, मन ऐसा है ना जो हमें भी नहीं दिखता है, लेकिन हम मन को भी ट्रेन करेंगे तो वो बच्चे, क्योंकि सबकॉन्शियस माइंड का बहुत स्ट्रांग होता है, हम कुछ क्या नहीं कर सकते, हम सब कुछ अचीव कर सकते। सो वो मानसिकता भी मैं डेवलप, मतलब उस पर भी मैं काम करती हूँ। तो इसके लिए आप भी अपना माइंडसेट ये रखो कि ठीक है ये है, ओके मैंने ये चैलेंज ले लिया है, ओके चैलेंज लिया है, तो अभी उस पे सॉल्यूशंस ये जो है उस पे भी हम, जैसे आप मेडिसिन ले रहे हो, जो है सपोर्टिव कर ही रहे हैं ना, तो बस उसी पे आपको जाना है, उसी पे आपको काम करना है, और आगे जितना हो सके उनमें कॉन्फिडेंस डेवलप करना, उनमें सपोर्ट सिस्टम, मैं सपोर्ट में हूँ, कुछ भी हो मैं तुम्हारे लिए खड़ा हूँ, मैं पापा मैं हमेशा तुम्हारे साथ रहूंगा। देखिए कोई किसी के लिए लाइफ टाइम नहीं रहा है, हम कभी ना कभी जाने ही वाले, बट अभी के स्टेज में अगर उनको ये कॉन्फिडेंस रहा कि चलो मैं कभी भी कुछ होता है तो मेरे पापा मेरी मम्मा है ही, मैं भी क्या बोलते, मैं टीचर हूँ, ट्रेनर हूँ, मैं तुम्हारे साथ हूँ, कभी भी तुम मुझे कॉल करो, आई एम देयर विथ यू। तो एक कॉन्फिडेंस, चलो मैं कभी भी अटका तो मुझे है मैं पर सिखाने वाली। जब ये सपोर्ट हम उनको देते हैं तो वो आगे आगे, एक्चुअली सब में कैपेसिटी होती है, वी ऑल हैव, सब बच्चों में कैपेसिटी होती है, फर्क क्या होता है एबिलिटी टू टेक दैट, कितना हम उसमें से खींच सकते हैं, उस पे वो बच्चे का सक्सेस रेट होता है। हमें उनकी एबिलिटी पे काम करना है कि और एबिलिटी बढ़ाओ आप, और आप ये कर सकते हो, अच्छा ये कर सकते हो, कर सकते हो, अच्छा ये कर सकते हो, अच्छा ये करो करो करो, ओके गुड, अच्छा कर रहे हो, वेल डन, छान मस्त, असिस्ट कर, ओके अच्छा। उनको जितना हम निगेटिव प्रॉम्प्टिंग, नो नो इससे अच्छा, अच्छा ये तुम करो, जितना हम पॉजिटिव प्रॉम्प्ट देंगे ना, अच्छा ये तुमने किया, गुड, अच्छा ये तुमने अच्छा किया, जितना हम पॉजिटिव वर्ड्स बोलेंगे ना, तो उनको अच्छा ये करने से मेरे मम्मी पापा खुश हो रहे हैं, मुझे भी अच्छा लग रहा है, तो मुझे ये काम ज्यादा करना। जितना नो ये मत करो, तुम्हें ये बोला नो 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 नो, नहीं ज्यादा मत, उसको लेके आओ, एक बार बोला नो ठीक है नहीं करना है, लेके आओ बोलो ये करो, किया ना तुरंत, वाह मस्त किया ना, तुरंत वो उनका वाइप, जो ब्रेन में प्रोग्रामिंग जा रहा था नो वाला, वो निकल जाएगा, डिलीट हो जाएगा, तुरंत रिप्रोग्राम क्या हो जाएगा, वाह मुझे ये काम करना है, मस्त है, ये अच्छा है,
हाँ मस्त है, चलो ये करते हैं। जो गलत प्रोग्रामिंग हो रही है वो डिलीट मांगी है और सही प्रोग्रामिंग करनी। नो बोलना कभी है कि वो जाए, सही नहीं है तो बोलो ठीक है ये मत करो, लेकिन ज्यादा उसको स्ट्रेस मत दो। नो नो नो, हमें नो नहीं, हमें लाइफ में यस 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 करना है। हाँ मुझे ये कर सकते तो उस सिचुएशन में वापस लेके हम लाइफ में कैसे सिचुएशन अट्रैक्ट कर रहे हैं, जो सोच रहे हैं। अगर हम अनवांटेड थिंग सोच रहे हैं तो अनवांटेड चीजें ही आएंगी। अगर मुझे लगता है मेरा बच्चा रिपीट रिपीट बोल रहा है, रिपीट रिपीट कर रहा है, तो सोच रहे हो तो बार बार वो आके आपको बोलेगा ही रिपीट। आप बोलो कि मुझे इस पे ये काम करना है, अच्छा मैं इसको ऐसे से बोलूंगी, अब मेरा बच्चा अच्छे से बात कर रहा है तो हो ही जाएगा। फेसबुकवरती आलं की सापाचं पिल्लू सापडलंय सकाळी आणि त्यांनी मेसेज पाठवला आणि त्यात त्यांनी अशी इमेज पाठवली मी सांभाळून गेलो आणि ते सकाळीच बघितलं ते मध्ये झोपलेला मी इन्स्टंट सांगितलं असं आहे सांभाळून जा वगैरे खाली गेटला सांभाळून न्यावं लागेल असं वगैरे ते त्याने ऐकलं आणि 10-11 वाजता कसं 10 वाजता सगळे खाली जाऊ सायकल चालवायला 5 किलोमीटर त्याने ते ऐकलेलं एक इमेज पण त्यांनी ती बघितली तो लॉबी मध्ये गेला बोलला मम्मा स्नेक गुड असं तो बोलला आणि त्या चल जाऊ झटून जाऊ मी तो लॉबीच्या बाहेरच नाही गेला ओके गुड ना मला हे करून तो 13 फ्लोअर म्हणजे घरी 13 फ्लोअर पुन्हा रिटर्न आला पण आता तो खाली जायला घाबरतो असते कारण मला त्यांना 1 तास तरी मला बाहेर द्यायचं मला ग्रँड पॅरेंट्सना तर खाली त्याला घेऊनच जायचंय 1 तास फिरत कारण पूर्ण एरिया तो आहे गार्डन आहे पोडियम आहे टेरिस गार्डन आहे मग आता परत एक फोटो तिकडचा क्लिक करा तो सेम तिकडे जाऊन आणि त्याला सांगा मग गेला गेला समजा त्याने परत बोलला तर समजा तो विसरला असेल ना तर परत त्याला आठवण करून देऊ परत तो खाली गेला आणि समजा परत नाही बोलायचं तर फोटो जाऊन क्लिक करा आणि सांगा तो बघ गेला दाखवू का तुला बघ आहे का इथे नाही परत जाऊन बघूया का चल गेलाय दाखवते चल तुला मग त्याला पाहिजे तर रडत रडत जात जबरदस्त बघ आहे का इकडे घेऊन जा जबरदस्ती त्याला दाखवा पण तो विसरला असेल तर परत आठवण नका करून देऊ जर बोललाच तर फोटो क्लिक करून दाखवा आणि सांगा बघ गेला आणि खाली घेऊन जा आणि जबरदस्तीने घेऊन जा नाही गेला तरी आणि दाखवा बघ गेलाय ना मग जेव्हा त्याला मनाची शांती होईल तो नाही करणार हा ते ठीक आहे त्याच्या सेफ्टीसाठी तो करतोय चांगली गोष्ट आहे चालत होता ना मी पुन्हा पुन्हा ते येतच नव्हता काहीतरी असेल ना स्नेक वगैरे असेल बोललेली आणि आज त्याची इमेज बघितली असं बाहेर आला स्नेकचं काही हे केलं नाही आणि असं नाही पण एक गोष्ट एक त्याला अजून एक ऍड ऑन करा की असं असं असतं ना चांगलं आहे लक्ष देऊन जायचं अशा गोष्टी पण आहेत त्याच्यामुळे आता नाहीये पण तू लक्ष देऊन जायचं आता नाहीये गेलंय पण तू लक्ष द्यायचं चांगली गोष्ट आहे तुला हे कळालंय ना हे चांगली गोष्ट आहे पण त्याला सांग तुमच्या मुलाला समजतं आणि बोललेलं पण मी सांग त्याला तेवढं अंडरस्टँडिंग आहे की त्याला आम्ही जे बोलतो त्याला त्या फिलिंग्स कळतात ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे इव्हन तुमच्या मुलाला पण कळतं ती गोष्ट की त्याला असं नाही की त्याला ती अंडरस्टँडिंग पण नाही ते अंडरस्टँडिंग लेवल त्याचं आहे त्याच्यामुळे ज्या गोष्टी त्याला कळतात उसको ही बेस पकड़ के हम लोग भी आगे जा रहे हैं जिसको नहीं समझ में आ रहा हम वो अंडरस्टैंडिंग डेवलप कर रहे हैं हाँ चलो आणि तो एका समस्या स्वतः मुलगा त्याला समजतं हे ठीक आहे मला माहिती त्याने त्याला मारलं मम्मा वेदनाला मारलंच असं पण अशा वेळी ते बघितलेलं नाही पण मला माहिती या मुलाने मारलं मी त्याला बोलते मारलं असता त्याला आता बोलताय मी तो कुछ केलंही नाही पण आता मी वियांना बोलू शकत नाही कारण मी ते बघितलंय पण मला माहिती याच्यावर त्याने मारलंय आणि ह्याला शिकवलं की रिटर्न मारायचं नाही बरोबर ह्यामध्ये तो माहीत होतो म्हणजे थोडा मारलेला मी घ्यायचं मग मला मी सांगतो पण त्याची या सिच्युएशनला तुम्ही असं करू शकता त्या मुलाला तुम्ही तुमच्या घरी बोलू शकता सॉरी बोल नाही असं ना आपण दुसऱ्याला बघा तुम्ही बघितलेलं त्याच्यामुळे तुम्ही तुमचे हे म्हणतात ना हे परसेप्ट तुम्ही असं फील करताय खरं माहिती नाही खरं खोटं काय तुम्हाला हे वाटतंय असं होऊ शकतं नाही कारण मी बघितलं नाही आणि तुम्ही तुमचं चुकीचं असं पण नाही मी म्हणत आहे तुमचं खरं पण असेल पण तुम्ही ब्लेम नाही करू शकत आपण कोणाला असं आपल्या समोर नाही झालं ब्लेम नाही मग अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही सांगू शकता त्या मुलाला त्याला विहानला की तू मेरे घर पे आके खेल
मग असं असेल तर तुम्ही पण तिथे बसत राहा, तुम्हाला हे एफर्ट्स घ्यायला लागणार. कारण मग जर समोरासमोर त्याने केलं तर तुम्ही त्या मुलाचा हात पकडू शकता ना, हे नाही करायचं. आणि ते तेव्हा तुमच्या मुलाला पण चांगलं वाटेल की बाबा माझ्या मम्मीने मी इतके दिवस सांगतो त्याच्यावर काहीतरी ऍक्शन घेतली. तुमच्या मुलाला पण एक वेगळा कॉन्फिडन्स येईल. नाही तर त्याला एक फिलिंग येईल माझं कोणी ऐकत नाही, मीच मार खाऊन येतो. मग मी अवॉइड काय करायचं, एक तर त्याच्याबरोबर त्याला खेळायला नाही पाठवायचं. जर तो मुलगा मारतच असेल त्याला सांगायचं तू आमच्या घरी खेळ, किंवा ते पॅसेज मध्ये खेळत असेल तर तुम्हाला तिथे उभं राहायचंच आहे, तुम्हाला तेवढा वेळ काढायचाच आहे. आणि समजा तो मुलगा मारत असेल तर तेव्हा त्याला जाऊन थांबवायचं की सांगायचं हे नाही करायचं. आणि त्यावेळेस तुमच्या मुलाला वेगळा कॉन्फिडन्स येईल की चला बाबा माझं काहीतरी या माझ्या मम्माला पटलं. मग तो तुमच्यावर जास्त विश्वास ठेवायला लागेल की बाबा ही मला समजून घेते. त्याच्यामुळे ते ज्या गोष्टी आपल्या बियॉन्ड कंट्रोल आहेत त्याला आपण नाहीच कंट्रोल करू शकत. की तो मुलगा काय करतो तुमच्या नजरेआड ते नाही, पण तुम्ही त्याला तुमच्या घरी इन्व्हाइट करून त्याला खेळायला सांगू शकता. किंवा अशा मुलांमध्ये जी तुमच्या समोर तो खेळतोय अशा गोष्टीमध्ये त्याला इन्व्हॉल्व करू शकता. म्हणजे त्याच्या समोर तुमच्या समोर जे होते तुम्हाला दिसते, असं तुम्हाला थोडस ह्या गोष्टी चेंजेस करायला लागतील. मुलांचं मन खूप सॉफ्ट असतं. आपण आता आमची नॉर्मल मुलं असून म्हणजे छोटा तो कुणाला मारायचा नाही. एकदा असं झालं की तू सारखं किती मार खाऊन येतोस, तू मार खाऊन यायचं नाही, तू पण मारून यायचं. आता काहीही झालं, कोणी शॉर्पनर फेकलं तरी हा उठतो तर मारायलाच उठतो. मग ते परत गिल्टी आपल्यालाच वाटतं की आपण हे शिकवलं तू मार खाऊ नकोस. पण जर आम्ही असं नाही म्हणत की तुझ्या एजच्याच मुलांशी तू मारामारी कर, मोठ्यांना मारायचं नाही, छोट्यांना नाही मारायचं, हे नाही सांगितलं आपण. तर तू मार नाही खाऊन यायचं एवढंच सांगितलं आपण. तर तो मग पटकन आता म्हणतो हा आता मी नाही मार खाणार, मी पण मारूनच आहे. तर तो आता तुम्ही शॉर्पनर फेकलं तरी हा उठतो आणि हाताने मारून येतो जवळ, असं होतं. मग ते नंतर आता हे दादी सांगतात ना त्यांच्या मुलाला मी सांगणार, त्याला पण तेवढंच सांगितलं बघ तू जर मारामारी करतोय प्रत्येक गोष्टीचा की मी प्रत्येक वेळी मार का खाऊन येतो हे पण त्यांच्यावर परिणाम होतो. आणि ज्यावेळी आपण सांगतो की हा तुला मारलं ना तर तू पण मारून ये, म्हणजे छोट्याशा गोष्टीने जरी मारलं तरी मग ती रागानेच मारायला जातात. नाही पण हे कसं आहे, समजा तो मार खातोय आणि तुम्ही त्याला एज्युकेट करता तू मारून ये, हे पण चुकीचं आहे. का ते ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या चुकीच्याच आहेत. मग मी त्या मुलाला बोलवलं, त्या मुलाला ह्याची ज्याच्याबद्दल सांगतात त्याला मी बोलवलं. त्याला जेव्हा विचारलं तेव्हा त्याच्यावरून कळालं की तो हाईटने लहान आहे, त्याच्यामुळे थोडंसं त्याच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स कमी आहे. त्याच्यामुळे मुलं जेव्हा चिडवतात तर मार खाऊन यायचा. आता घरी असं मिळाल्यामुळे तो पण मारायला लागलाय. मी म्हणलं ह्याच्यामुळे हे कळतंय की तुझे फ्रेंड्स अशा फ्रेंड सर्कल मध्ये आहे की जे तुला समजून घेत नाहीये, तुझे जे विकनेस आहेत त्याच्यावरती ते तुला अजून टॉर्चर करणारे फ्रेंड्स. मग अशा फ्रेंड्स बरोबर का राहतो? अशा फ्रेंड्स बरोबर फ्रेंडशिप करायचीच नाहीये. जर तू चांगल्या मुलांबरोबर फ्रेंडशिप केली तर तुला चांगलीच मुलं मिळेल. तर त्याच्यामुळे तू अशी जी मुलं तुला टॉर्चर करतात त्यांच्याबरोबर फ्रेंडशिप करूच नको. अशा लोकांशी फ्रेंडशिप नाही केली तर तुला हे जे प्रॉब्लेम्स येतात ते फेस करावेच लागणार नाही. आणि अशी पण खूप छान मुलं आहेत जे वीक असतात त्यांना सांभाळून घेतात, अशी पण मुलं आहेत. त्या मुलांबरोबर मग आता त्याचं काय झालं, तो बोलतो त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं की त्याच्या शेजारी म्हणजे क्लासमध्ये एका मुलाने काही आणले नव्हते, त्याला सगळे चिडवत होते, तर त्याने जाऊन त्याला हेल्प केली. म्हणजे जो मारून येत होता त्याने आता हेल्प करायला स्टार्ट केलं. सो असं आपण मुलांना चेंज करू शकतो. सो निगेटिव्ह पॅरेंटिंग नाही करायचं. तो बोलतोय तू पण करू नये, हे चुकीचं आहे. ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या चुकीच्याच आहेत. मग नाही पडत आहे ना तू तिकडे जाऊच नको. जिथे आपण अवॉइड नाही करू शकत तर आपल्या समोर त्यांना प्ले करायला सांगा. तुम्ही तिथे प्रेझेंट राहा. गार्डन मध्ये जाताय तुम्ही स्वतः जा. तुम्हाला वाटतं की मुलं माझ्या मुलाला तुम्ही स्वतः तिथे ऑब्झर्व करा, बसा आणि करा. एक तर फायदा होईल तुम्ही बसले त्याच्यामुळे कुठल्या मुलाचं हिंमतच होणार नाही त्याला काय बोलायची. आणि दुसरी गोष्ट तुमच्या मुलाला एक वेगळा कॉन्फिडन्स येईल, माझे पॅरेंट आहे माझ्यासोबत, आता कोणी माझी वाईट वागणार नाही. आणि असं करता करता सिच्युएशन एवढी बदलत जाईल ना की आपोआप मुलांमध्ये पण अंडरस्टँडिंग आपल्याला ह्या गोष्टी करायच्या नाही. आणि स्वतः पण तुम्ही सांगू शकता तुम्ही चांगल्या मारामारीचा विषयच नाही काढायचा, पॉझिटिव्ह वोकॅब्युलरी. चांगलं खेळा, आता आज कसं खेळा तसं रोज छान खेळा तुम्ही, पण जायचं रोज. म्हणजे मुलं जे आहेत त्याच्या फ्रेंड्स मध्ये ते पण कोणी वाईट मुलं नसतात. थोडं अग्रेशन होतं आणि त्याच्यामध्ये मारामारी वगैरे प्रकार होतो लहान मुलांमध्ये. त्याच्यामुळे आपण त्यात स्वतः पण खतपाणी नाही घ्यायचं, दुसऱ्या मुलांना पण अप्रिशिएट करायचं. मग ते पण आपण पण असं वागलं पाहिजे
आपण आपल्या मुलांना एज्युकेट करतो, 4 मुलांना अजून चांगल्या गोष्टी शिकवल्या तर ते पण आपण चांगलंच काम करतो. त्याच्यामुळे चुकीचं पॅरेंटिंग करायचंच नाही. जर त्या गोष्ट करत नसेल तर आजी आजोबा एकदम हे होतो. म्हणजे त्याला येत नाही तेव्हा नाही तेव्हा नाही हे केलं नाही ना हे निघून जाईल. अच्छा त्याला ते करण्यासाठी सांगितलं मी निघून हो जाईल किंवा मी तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर जाऊ शकता आणि ज्याला थांबायचं ते थांबू शकतात. तुम्ही कशी हे करत नाहीये तर हे करूया का असं करा. ऍक्च्युली काय माहितीये का, जबरदस्ती करून कुठलेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. तुम्हाला पण मी आता सांगितलं एखादी गोष्ट तुम्हाला आता नाही करायची, तुम्ही मला नाहीच करायचं आणि एक दिवस असं येईल ना तुम्ही त्याचं मला रिटर्न म्हणजे तुम्ही काहीतरी अग्रेसिव्हनेस पण दाखवा. मी सांगितलं ना मला नाही करायचंय आणि आपण मुलांना का टॉर्चर करतोय. ठीक आहे ना, त्याचं आता मन नाहीये ना, दुसरा काहीतरी ऍक्टिव्हिटी समजा इन केस काहीच ऍक्टिव्हिटी करायचं मन, ठीक आहे ना. कधी कधी असा एक टाइम स्पेस लागतो जिथे आपल्याला पण शांत बसावं असं वाटतं. ठीक आहे ऍक्टिव्हिटी वगैरे करणं जरुरी आहे, पण कधीतरी असा टाइम येईल त्यावेळेस त्या मुलांना काहीच करायचं तेव्हा तो टाइम स्पेस द्या. पण असं नाही की रोज दुसऱ्या दिवशी पण सेम करतोय तो. म्हणजे इकडे काय करते तो स्वतः लेझी व्हायला बघतो. मग तिथे नाही, तिथे थांबवायचं नाही. कळालं तुम्हाला की स्वतःहून तो किती आता समजा त्याला करायचे आणि नाही करायचे, एक दिवस तुम्ही त्याला सोडलं, आपण हे बोलणं चुकीचे मी जाईन हे थ्रेटनिंग नाही करायचं. नाही मग हे थ्रेटनिंग नाही करायचं. आता तुम्ही एखादी गोष्ट नाही केली तर तुमचे हसबंड मला चल मी तुला सोडून जाईन, आता तुम्हाला जेवण आताच्या काही नाही केलं तर तुम्ही म्हणाल का, एक दिवस तुम्ही म्हणाल पण जा बाबा सोडूनच जा, बोलाल पण ना तो करत नव्हता ना ते तर मी जाते सॅड किचन मध्ये गेली तर काहीच फरक नाही पडला. एक दिवस तो असंच होईल. ठीक आहे तो स्टार्ट झाली ना सॉरी बोलली आणि त्यांना वाईट नाही वाटत पाहिजे तो सॉरी बॅन आणि तो म्हणजे तो जायचा मिठी मारायचा किस द्यायचा त्यांनी ते केलं नाही. पण तो का नाही करत आहे ना ह्याचं पण रिझन बघा. त्याला आवडत नाहीये म्हणून करत नाहीये का त्याला येत नाहीये म्हणून करत नाहीये. जर येत नाहीये त्याला विचारायचं बघ मी तुला हेल्प करते, हेल्प करत शकत तर करून घ्या त्याच्याकडून. समजा म्हणजे आधी रिझन पण बघा, तो डिनाय करतोय त्याच्या मागचं कारण बघा. त्याला ते झेपण्यासारखंच नाही आणि तुम्ही फोर्स करताय का त्याला येते आणि कंटाळा आलाय. समजा येते आणि कंटाळा आलाय, चल बाबा आज कंटाळा दुसरा पण कंटाळा आला प्रकार असेल तर ठीक आहे, आज कंटाळा आला. आपल्याला पण कधी कधी कंटाळा येतोच, ते पण मशीन आहे, माणूसच आहे ती मुलं आपली. कंटाळा आलाय ठीक आहे ठेव, मग दुसऱ्या दिवशी पण सेम रिपीट होते कंटाळा आला म्हणजे समजायचं की ह्याला आता हेच घेऊन आराम करायचंय. नाही मग त्यावेळेस सांगायचं कंटाळा आला तरी तुला करायचंच आहे. पण जिथे त्याला माहिती पडलं आपल्याला त्याला जमतच नाहीये ते करायला आणि तुम्ही फोर्स करताय तर मग नाही, त्यावेळेस तुम्ही त्याला हेल्प करायची. मग हे रिझन पण बघून घ्यायचंय की त्याला का नाही जमत आहे. थोडस हे अंडरस्टँडिंग म्हणून ऑब्झर्वेशन स्किल तुम्हाला डेव्हलप करायची. जेवढं तुम्ही तुमच्या मुलांना बघाल की तो का करतोय, हे सगळं का चिडचिड करतोय, असं ह्याच्या आधी काय झालेलं, त्याला हे जमतंय का नाही जमत आहे का, ह्या सगळ्याचा विचार करूनच करायचं. आणि तो दोन्ही हाताने घेऊ शकतो आणि असं नाही की खराब घेतो 1 to 10 तो दोन्ही हाताने घेतो. त्यानंतर प्रेफरन्स दिलाय की उजव्या हाताने दिलाय पण कधी कधी डाव्या हाताने त्या स्पीडने घेतो. चांगलं आहे ना, मग चांगलं आहे दोन्ही. आम्ही तर माझ्या अबॅकस मध्ये ना ऍक्टिव्हिटी करवते. अशी पण मुलं आहेत ज्यांना होमवर्क लिहिलेलं असतं ना दोन्ही हाताने लिहितात फटाफट आणि कम्प्लीट करतात 10 मिनिट्स मध्ये. त्याच्यात काय नाही दोन्ही हाताने कधी दोन्ही पेजवरती नाही. कळालं मला, कधी कळालं मला. 11 to 20 असेल तर मध्ये 11 to 20 म्हणजे हात ऍक्च्युली तुम्हाला हे माहितीये का आपलं मिरर इमेज काढतो. मग तिथे तुम्हाला एज्युकेट करायला लागेल की बाबा हे असं नाही असं काढायला. जर तू ह्या हाताने काढतोय तर हे बघ मिरर पाहिजे तर एक ग्लास घ्या छोटा आणि त्याला ते इमेज आहे ना हे दाखवा हे असे आणि ते इमेज मिरर मध्ये पण दाखवा. माझ्या मोठ्या मुलाला तसं होतं.
तो ना उलट लिहायचा, सी ला उलट. मग त्याला मी काढलं ना, मग त्याला इमेज आरशामध्ये दाखवायची की हे बघ आणि बुक मधलं बघ. तो बोलते हे बरोबर आहे. मग तू कसं लिहिणार? तो तसं. मग म्हणलं हातात तू फिंगरने कर. मग फिंगरने करायचं. आणि जेवढं आय हँड कोऑर्डिनेशन होतं ना, ते मुलांचं ग्रास्पिंग चांगलं होतं. मग तिथे फिंगर, मग हात, मग ते त्याला अंडरस्टँडिंग लेवल मध्ये होणार की अच्छा हे राईट रॉंग नाहीये त्याने जे लिहिलेलं आहे, पण ते ऍक्सेप्टेबल नाहीये. एबीसीडी तो असं ठीक आहे, क्रिएटिव्हिटी आहे त्याची, पण ते ऍक्सेप्टेबल नाहीये, रॉंग नाहीये त्याने केलं. इट्स नॉट रॉंग. म्हणजे कुठे रॉंग बोलणं हे पण जरुरी आहे. त्याने ते त्याची क्रिएटिव्हिटी यूज करतोय ना. मग हे असं आहे. आता एबीसीडी स्कूलमध्ये उलट लिहिलं त्याला मार्क 0 मिळणार आहे. ते सांगायचं बाबा हे स्कूलमध्ये लिहिलं ना तुला मार्क नाही मिळणार याचे, मग असं लिहायला ना. मग ते आरशामध्ये दाखवायचे. मी माझ्या मुलाला असंच दाखवायचे आरशामध्ये. हा मम्मा हे स्कूलमध्ये जर हे लिहिलं ना तर मार्क देणार, तुला हे लिहायला लागणार ना, हे कसं लिहिणार. पण ती मेमरी पण खूप ते ही जी मुलं असतात ना का त्यांची राईट ब्रेन खूप डेव्हलप असते. ऍक्च्युली आपल्याला माहिती आहे आपला जे आपला डावा पार्ट चालतो ना, डावा हात डावा सगळं लेफ्ट पार्ट ऑफ द बॉडी ते राईट ब्रेन कंट्रोल करतं, आणि राईट जे चालतं ते लेफ्ट ब्रेन कंट्रोल करतं. जर आपलं दोन्ही ब्रेन प्रॉपर काम करत असतील ना तर आपण दोन्ही हाताने काम करू शकतो. म्हणून आपण जी गोष्ट राईट हँडने भरपूर केली ना तीच आता आपण समजा मी ब्रश भरपूर वर्ष राईट हँड, मी लेफ्ट हँडने मला एवढं नाही येणार. पण जर मी लेफ्ट हँड राईट दोन्ही युज करते तर मी एवढं शार्प असतं. अशी मुलं खूप शार्प असतात. त्यांचे काही चॅलेंजेस आले ना लाईफ मध्ये ते ओव्हरकम करायला काही ना काही सोल्युशन्स काढतात बरोबर. जेव्हा तू लेफ्ट हँड मध्ये त्याला करायला देऊ, हा करू शकतो. हा मग करू दे ना, चांगली गोष्ट आहे. तुझ्या हाताने घे, तुझ्या हाताने घे असं नाही. ऍक्च्युली मिसकन्सेप्शन आहे की राईट हँड ऍक्च्युली जे आपलं जे स्कूलिंग पॅटर्न आहे ना इंग्रजांनी काढलं. स्कूल नव्हती आधी गुरुकुल होते, जिथे आपले सेंट म्हणजे साधू संत वगैरे गुरुकुलमध्ये जायचे. एक 3-4-5 इयर्स मध्ये 12-13 वर्षामध्ये मुलं रिटर्न यायचे आणि प्रॉपर एज्युकेशन व्हायचं. मग स्कूल आली. इंग्रजांना काय होते, क्लर्क हवे होते. मग त्यांनी काय केलं, त्यांच्या लेफ्ट ब्रेनवर काम केलं. फक्त लेफ्ट ब्रेन असा आहे जो फक्त दिलेलं इन्स्ट्रक्शन्स करू शकतो, त्याला क्रिएटिव्हिटी नाही. राईट ब्रेनवर काम नाही. स्कूलिंग पॅटर्न पण बघितलं सगळं. आता इंटरनॅशनल स्कूल वगैरे असे सगळे स्कूल आलेले आहेत की जे क्रिएटिव्हिटीने शिकवतायत मुलांना, ऍक्टिव्हिटी थ्रू शिकवतात, ज्याच्यामुळे राईट ब्रेन डेव्हलप होतं. पण बाकीचे जुने स्कूल आहेत ते अजूनही त्या याच्यामध्ये. आता पण ते गव्हर्नमेंटने आता बरेचसे छान छान काढले की स्टेट बोर्ड मध्ये पण आता क्रिएटिव्हिटी ऍड करायला लागली. कारण आता ते पण सगळ्यांना कळते की आपलं स्कूलिंग किती, एज्युकेशन किती रॉंग चाललंय. त्याच्यामुळे हे सगळं जे राईट करायचे, राईट हँड म्हणजे आपलं फक्त लेफ्ट ब्रेन डेव्हलप होतोय. लेफ्ट ब्रेन काय, लॉजिकल. जर मी तुला शिकवलं की हे केलं तर हेच होणार, हेच केलं तर तो जास्त नाही, तो तेच करणार. कारण त्याला मी फिअर पण टाकले. जर तू असं वागलं तर असं होणार, असं वागलं तर असं होणार, मग तू त्या फिअर मध्येच. पण क्रिएटिव्हिटी जेव्हा ऍड होते तर ऍडव्हर्स सिच्युएशन जर येईल तर म्हणणार अच्छा ह्याच्यावर सोल्युशन मी काढू शकतो. ठीक आहे, हे ऍडव्हर्स सोल्युशन आहे, मला स्ट्रेस घ्यायची गरज नाही, ह्याच्यावर काहीतरी मार्ग काढू शकतो. आता आलंच आहे सिच्युएशन, काय करायचं, राईट ब्रेन काम करतो. तर त्याचे दोन्ही हात काम करतात, चांगली गोष्ट आहे. ते दोन्ही ब्रेन युज करतोय. सो आपल्या एज्युकेशन स्कूलिंग एवढं मिसकन्सेप्शन आहे की ज्याच्यामुळे लोक चुकीचं पॅरेंटिंग पण होत. माझ्याकडे असे पण आहेत पॅरेंट, मुलगा लेफ्ट लिहत होता त्याला राईटी केलं आणि आता मागे लागलेत की त्याला हे इश्यूज आहे. मी त्याला म्हटलं तो स्मार्ट वर्कर आहे. जनरली राईट ब्रेन वाले स्मार्ट वर्कर असतात, हार्ड वर्कर नसतात. लॉजिकल वाले लेफ्ट वाले हार्ड वर्कर असतात. आता मी त्या मुलाला पण ट्रेन करते, त्याला मग मी स्मार्ट, जसं आता नोट्स काढणं, आरवचं नाही सांगत, दुसरा अजून एक नोट्स काढणं, विदाउट बाय हार्ट लर्न करणं, ह्याच्या मेमरी टेक्निक्स मी शिकवल्या. त्याच्यानंतर त्याचा इतका आउटपुट यायला लागलाय ना, तो स्वतःचे 4-5 सेंटेन्स आन्सर करून तो घाबरायचा मुलगा. फक्त फिल इन द ब्लँक्स, 5th स्टँडर्डला 4th स्टँडर्डला होता जेव्हा माझ्याकडे आला. फक्त फिल इन द ब्लँक्स, मॅच द फॉलोइंग, 1 वर्ड सेंटेन्सचे आन्सर जे आहे तेवढेच करायचं. 2-3 किंवा लॉंग आन्सर्स करायचंच नाही. मला पेन पण नाही लिहायचं, पेनाची पण फोबिया होती. पेनाने पण हँडरायटिंग करायला लागला. 4-5 सेंटेन्सचे आन्सर स्वतःच्या ओन वर्ड्स मध्ये लिहायला, कारण तो स्मार्ट वर्कर आहे ना. मग त्याला मी टेक्निक्स दिल्या, आता तो अभ्यास पण करायला लागलेला आहे. आणि तो ऍक्च्युली रेफ्टी होता, त्याच्या आईने मारून त्याला रायटी पण केलं. मग आता काय झालं, रायटी केल्यामुळे जो त्याचा राईट ब्रेन डेव्हलप होत होता तो थांबला.
मग आता ऑलरेडी तो बाय बर्थ घेऊनच आलेला म्हणून तो लेफ्टी होता ना, मग त्याचा डॉर्मंट झालेला राईट ब्रेन, त्याला मी फक्त ऍक्टिव्हेट केलं ऍक्टिव्हिटीज वडील अगोदर लेफ्टी होते, पण त्याच्या आईने तिला राईट केलं. आणि मग काय होतं, ही मुलं आहे ना मग खूप मागे होतात, कारण ऍक्च्युली जे गॉड गिफ्टेड असतं ते गॉड गिफ्टेड असतं आणि मॅनमेड असतं ते मॅनमेड असतं. मग त्याच्यामध्ये काय होतं, ही मुलं मग क्लेरिकल किंवा असं डाऊन द लेन कोणाच्या तरी अंडर काम करणं किंवा कोणाच्या डॉमिनेंट मध्ये काम करणं, हेच बिचारे याच्यामध्ये फसतात, कारण त्यांच्या क्रिएटिव्हिटीला स्कोपच मिळत. आता त्या मुलाचं मी राईट ब्रेनवर काम केलं, ते त्याचं डॉर्मंट झालेलं. जेव्हा आपण एखादी गोष्ट युज नाही करत ना, मग इव्हन ब्रेन पण आहे ना, म्हणून म्हणतात हा जे न्यूटन सारखे सायंटिस्ट होते त्यांनी पण हार्डली काही पर्सेंट यूज केले, जे फुल ब्रेन यूज करतात ते तर आउटस्टँडिंगच असतात. सो हा फरक आहे. त्याच्यामुळे ज्या गोष्टी उपजत आहेत आणि खूप चांगल्या आहेत, इव्हन काही काही मुलं माझ्याकडे ना असे पण आलेले जे पोयम, आता फॉर एक्झाम्पल एक अजून मुलाचं सांगते, तो एबीसीडी मध्ये खूप हे होतं पॅटर्न, एबीसीडी फास्ट. आता त्या स्किलला मी त्याच्या स्पीच साठी यूज करते, कारण तो ऑलरेडी पॅटर्न त्याचा बनलाय. एबीसीडी फास्ट पण लिहितो आणि त्याला एबीसीडी उलट फिलट काही पण 2 सेकंद. मला एबीसीडीचं ते स्लेट आहे ना, त्याच्यावरची एबीसीडी लावून घ्यायची असतील मी त्याला देते. एवढा फास्ट फटाफट फटाफट लावतो ना तो, किती पण मिक्स असू दे, एवढं फास्ट. मला 2 सेकंद सगळं पॅकअप करायचं मी त्यालाच देते फटाफट फटाफट. आता स्पीच साठी मी त्याचं ते स्किल यूज करते, कारण ऑलरेडी त्याचा तो पॅटर्न बनलेला आहे एबीसीडी साठी, त्याला एकदम वेलवस्ट आहे. मग स्पीच साठी आता आम्ही तो पॅटर्न घेतो. मग असं आपण ज्या गोष्टी मुलं शिकलेलीच आहेत ना, त्याच्यात 12 असेल ते स्किल पण आपण नवीन स्किल साठी यूज करू शकतो. आणि दुसरी गोष्ट, धमकी देणं पॅरेंटनी हे सगळं बंद करायचं. हा, तुला हे खेळायला नाही मिळणार हे सांगू शकतो, मीच निघून जाणार हे जाणार, असं एक रूल सांगू शकता, पण त्याला धमकी नाही द्यायची. हे तुम्ही घरी पण सांगा, कारण मग त्याच्या मनात एक भीती पण निर्माण होईल बाबा. आणि एक दिवस असं पण तो म्हणेल की जा मामा गेलीस तरी चालेल. मग त्याला कनेक्शन इमोशन हार्टलेस पण होईल. एक इमोशन्स असणं पण जरुरी आहे. कुठे स्टॉप हे सगळं तुम्ही ते घरी पण सांगा. टेक्निकल सगळं तो बोलेल, पण ए टू झेड एक लाईन मध्येच द्यावं लागतं ना, रेड लाईन मध्ये. तिथे त्याला अजून तो सिनियर केजी मध्ये आला तरी तिथे त्याला तो नाही होत. स्मॉल आहे ते 2 लाईन मध्येच द्यायचंय, स्मॉल पी आहे तो शेवटच्या 3 लाईन मध्ये द्यायचा आहे, कॅपिटल आहे तो. मग त्याला सांगायचं काय माहितीये का, चला आपण गेम खेळूया. पहिल्यांदा तुम्ही तो एकदम काही छोट्या छोट्या लाईन वर नाही, पहिल्यांदा तुम्ही रेड ब्लँक बुक घ्या, त्याच्यावरती रेड स्केच पेन घ्या, रेड नंतर ब्लू, जसं ते रिप्लिका फक्त हाईट मोठी. त्याला सांगायचं आता आपण गेम खेळायचं का, सांगायचं आता रेड लाईन वर स्टार्ट करायचं, स्टँडिंग लाईन वरून स्टार्ट करायचं, रेड लाईन वर स्टार्ट आणि ब्लू लाईन स्टॉप, स्टार्ट मग डॉट काढले, स्टार्ट स्टॉप. आणि तुमच्या मुलाला ते आवडतं स्टार्ट स्टॉप पण तो कन्फ्युज होतो की कॅपिटल मध्ये कधी 3 लाईन यूज करायची आणि स्मॉल नाही, त्याला आधी 3 लाईन मध्ये स्टार्ट. नाही त्याला आधी स्टँडिंग स्लिपिंग करायला लागणार तुम्हाला. स्टँडिंग स्लिपिंग मोठ्या बुक वरून मग छोट्या बुक वर यायला लागेल. स्टँडिंग स्लिपिंग 2 दिवस झालं, मग छोट्या बुक वर आला. मग सायमन नवीन स्ट्रोक नवीन पॅटर्न स्लिपिंग लाईन वर आला. मग त्याच्यानंतर लेफ्ट कर्व, राईट कर्व, जे पॅटर्न आहेत ना ते तुम्हाला आधी शिकवावे लागतील. बोर्ड वरती व्हाईट बोर्ड वरती ए टू झेड नाही, पण तो 3 लाईन 4 लाईन मध्ये 3 लाईन मध्ये नाही येते ना, त्याच्यासाठी सांगते तुम्हाला त्याला पॅटर्न शिकवावेच लागणार. स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन आधी ब्लँक नोटबुक वर, त्याच्यानंतर छोट्यावर काढायचं स्टँडिंग स्लिपिंग, मग लेफ्ट कर्व, छोटा कर्व झालंय त्याचं. मग जेव्हा करा तर त्याला समजा लेफ्ट कर्व बोलत तर त्याने लेफ्ट कर्व काढला पाहिजे, ब्लू लाईन मध्येच काढायचा पाहिजे तर डॉट काढून जा. मग हे ब्लू लाईन मध्ये छोटा लेफ्ट कर्व असा काढ. मग त्याला जमत नसेल हात पकडून काढायचं, कारण मग ते तुम्ही ट्रेनिंग दिलं ना तो करणार. पण तुम्ही एकदम बोलाल की आता लगेच नाही करणार, नाही, त्याला थोडंसं ब्लँक नोटबुक मोठे मोठे द्या, मग छोट्या नोटबुक वर या. आता आमच्याकडे एक असा मुलगा येतोच आहे, आम्ही त्याला तसं ट्रेन करतो. मग तो आता ब्लँक करून लाईन वर आलाय, मग मोठे मोठे याच्यावर करायला लागले. आता छोट्या छोट्या याच्यावर पण त्याला जमायला लागलं.
मग कुठे स्टार्ट व्हायचे आणि मग आता हा ते वेगळं सेशन मग त्याच्या हो हो जाऊ शकता. थँक्यू. तुम्हाला कळालं ना काय सांगितलं? हा चालेल चालेल. फक्त आता मी जे करते ना ते तुम्ही घरी करत. आता आमच्याकडे पण मुलगा आहे ना तो 1 2 3 4 5 6 फटाफट फटाफट आता नाही आता 4 4 मग मध्येच त्याला ना ते आठवतो ना त्याचा ओल्ड पॅटर्न मग 5 6 आता त्या दिवशीच मला 5 6 पटकन लिहिलं. मग स्वतःच आहे ना आम्ही काय बोललं नाही स्वतःच रबर घेतला इरेजरने इरेज करायला लागले. त्याला कळलं की मी 4 नंतर 5 6 नाही मला 4च लिहायचं इरेज केलं बरोबर 4 4 बोलून बोलून लिहित होता 4 है ना. म्हणजे त्याला कळालं की हे मला असं नंतर गाडी सुटायची 1 केली की ती 100 पर्यंत सुटायची ए लिहिला तर झेड पर्यंत सुटायचा. आता नाही त्याला माहिती आता कुठे पॉज घ्यायचा कुठे कुठे 3 लेटर वर्ड लिहायचे कुठे 2 लेटर वर्ड लिहायचे ते त्याला कळायला लागलं. तिथे तो थांबतो करतो पॉज घेऊन घेऊन कुठे पॉज केला पाहिजे हे सगळं समजायला लागलं. तर आता त्याचं स्पीचवर काम चालू म्हणजे आज इंटेलिजन्स त्याचे डेव्हलप झाले त्याच्या पुढे 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 चालूच आहे आमचं काम. आणि जे बाकीचं आहे ज्याच्यावर पण अजून काम चालू तर त्याचा स्पीचवर पण तो बोलायला लागतं दादा म्हणजे त्याचं हे करता करता त्याचं अंडरस्टँडिंग एवढं वाढलं ना त्याने जे एक्सप्रेस केलं ना मी खरंच मला असं वाटलं की एक फिलिंग आलेलं की शूट करूया म्हणून. पण नंतर मी म्हटलं नाही शूट केलं ना त्याचं जे कनेक्शन माझ्याबरोबर झालेलं आहे ते कट होणार आणि तो अलर्ट होणार. म्हणजे त्याचं फ्रस्ट्रेशन निघणं जास्त जरुरी आहे माझ्या शूटिंग पेक्षा. आम्ही दोघी ना शांत बसलो त्याला फक्त मी ऑब्झर्व करत होते आणि त्याला समजवत होते जे जे तो रिॲक्ट करतो त्याच्या त्याला जे मी समजवत होते त्याला ते कळत सुद्धा होतं. त्याचं अंडरस्टँडिंग एवढं हाय झालंय ना मग त्याला म्हणलं आता हा बोलेल कारण बोलणं हे विजडम वरच आहे. जर तो बोलतोय म्हणजे त्याचं विजडम आहे. आता तुमची मुलं बोलतात म्हणजे ऑलरेडी त्यांच्यामध्ये तो विजडम आहेच. तर त्याच्यामुळे ज्या बाकीच्या त्रुटी येतात त्या बिहेवियर मध्ये इश्यू मध्ये रिझॉल्व्ह होऊन जाणार. डिस्ट्रॅक्शन आहे त्याला मी ऑब्झर्व केलं डिस्ट्रॅक्शन आता कालपासून माझ्याकडे करतोय ना तो जे मी बोलली ना ते उलट चालवायचं. ते एक तर त्याचं ब्लड सर्क्युलेशन साठी चांगलं आहे. सेकंड त्याचं मसल स्ट्रेंथ आहे ना एकदम ग्रीप बसते ज्याच्यामध्ये पेन साठी पण ग्रीप लागते ते आहे आणि डिस्ट्रॅक्शन पण कमी होतं. आणि त्याचा डिस्ट्रॅक्शन आता माझ्याकडे जेव्हा आलेला आणि आता असं नाही म्हणजे फुल गायब झालं पण थोडं कमी झालेलं आहे जेव्हा डिस्ट्रॅक्शन पूर्ण. आणि दुसरी गोष्ट काय माहिती डिस्ट्रॅक्शन याच्यासाठी पण होतं की जेव्हा त्यांना एक फिलिंग येते मला हे जमणार नाही तेव्हा पण तो डिनायल मध्ये जातो आणि तो तिथे बघायला लागतो. नाही मग त्याला आहे ना रायटिंगचा त्याला कंटाळा असतो. ज्या गोष्टी येत नाही ना त्याचा माणूस कंटाळा पण करतो. मग त्याला आहे ना आपल्या रायटिंग साठी इंटरेस्ट जे आता फाईन मोटर स्किल रिलेटेड आम्ही ऍक्टिव्हिटीज करतोच त्याचं ते मसल स्ट्रेंथ होतातच पण रायटिंगला इंटरेस्ट डेव्हलप करण्यासाठी ते तुम्ही करतच आहात. ते ड्रॉइंग जे कलरिंगचं काम आहे ना तर माझ्याकडे असे मी अमेझॉनवर बुक्स ऑर्डर केले मी तुम्हाला ते पाठवेन तुम्ही पण ऑर्डर करा आणि तुम्ही मला दिलं तरी चालेल. मग एखादा ऍक्टिव्हिटी सेशन आम्ही हे पण करून देतो. पॅटर्न आहे ठीक आहे. मग मी त्याचं ना आता सध्या ते पॅटर्न वाले ना ते नको आधी मला त्यांना इंटरेस्ट डेव्हलप करायला लागेल. तर आपण मी केअर मध्ये ती पण त्याची एक दिवस ऍक्टिव्हिटी घेईन. एक दिवस ते रायटिंग थोडंसं 10-15 मिनिटं त्याच्यावर पण काम करेन ज्याच्यामध्ये त्याला इंटरेस्ट मला डेव्हलप करायचं. आधी मी त्याला इंटरेस्ट आवड जसं आता त्याला बघा ते स्टँड आणि त्याच्यात रिंग टाकतो तो स्वतःच येऊन करतो का त्याला आवडतं का कारण त्याला येतं. हा त्याच्यामध्ये बघा त्याला मी मला कलरिंग जी करतो ना काम आधी त्याला कलरिंग करायला देतो. पेन म्हणजे क्रेयॉन आहे ना क्रेयॉन मिळतात
एक ना ग्रीप क्रेयॉन पण मिळतं. ग्रीप क्रेयॉन पण मिळतं, मोठं असतं. माझ्याकडे मी दाखवते तुम्हाला आता. ते पण तुम्ही मी अमेझॉनवर नाही मिळालं मला. मी ठाण्याला गेलेली तेव्हा एका दुकानात तसं नसेल ते साधे क्रेयॉनने पण करू शकतो. त्याला आधी कलरिंग करू शकतो. हा, मग माझ्याकडे ग्रीप क्रेयॉन आहे, मी तुम्हाला तो तोडून नाही शकणार. मी दाखवते तुम्हाला. असे मोठे मोठे असं पकडून करेल आणि त्याला असं कलरिंग करायचं आवडलं ना, मग तो थोडं कलरिंग करून झालं, मग त्याला रायटिंग वर आणू शकतो. आधी त्याला तुम्ही रायटिंग आधी त्याला आपण आवड निर्माण करायची आणि त्याच्यानंतर मग त्याला रायटिंग पॅटर्न वर आणायचं. आवड आली की तो करणार, मग त्याला क्रेयॉननेच करू दे पॅटर्न. क्रेयॉन मधून मग पेन्सिल वर येऊ दे. जर आवड आली ना तर तो स्वतःहून करणार. स्कूलमध्ये पण गेम दिले ना मुलांना, कसं 5-7 टेबल आणि 7-8 चेअर एकेका टेबलवरती कोणता गेम ठेवला की तोच खेळणार, दुसऱ्यांना हात लावून देणार. तो एक कंटेंट आहे. मुलांचे टिफिन वगैरे फेकणं, बॉटल पाणी टाकणं, याच्यामध्ये एवढं आवड येते ना, टाकतो आणि हसतो. त्या दिवशी मग लास्ट वीक मध्ये म्हणजे इथे जॉईन करायचं आठवीची गोष्ट आहे. त्यांनी डस्टबिन जो असतो पेपर वगैरे होते सगळे काढून मध्ये अशी पलटी केली. थोडे ते ऍक्टिव्हिटीज आहेत तर त्याला त्याच्यामध्ये खूप आनंद येतो. ते करतो आणि हसून जातो. ऍक्च्युली काय असतं माहिती त्या मुलांचं, एक तर त्यांना एक्सप्रेस नाही होत आहे. मग त्यांना असं वाटतं की जसं बोललं की कोणी बघणार. आता त्यांच्याकडे अटेन्शनच देत नाही. अटेन्शन सिकिंग साठी करतात ते. फ्रेंड्स पण कोण बोलत नाही कारण एक्सप्रेस नाही करत आहे. मग जाऊन फ्रेंडना डिस्टर्ब करणार. मग डिस्टर्ब केलं तर मुलं बघणार, मग तो हसतात. पण तो एक्सप्रेस नाही होऊ शकत आहे. मग अटेन्शन सिकिंग साठी करतायत मुलं. मग त्यांना आता तुम्ही समजा सांगितलं टीचर्सना पण की थोडं मध्ये मध्ये तुम्ही पण जाऊन त्याच्याशी बोला. फ्रेंड्सना पण सांगा मध्ये मध्ये, तर त्याचं हे आपोआप कमी होत जाईल. कारण हे अटेन्शन सिकिंग साठी करतो. आता आमच्याकडे पण एक मुलगा येतो ना, स्कूलमध्येच आहे तो आमच्या. त्याला कळतं की हे लोक बाकीच्या मुलांना घेतात, कारण एका तासामध्ये फुल आम्ही 1 to 1 घेतो, फुल अटेन्शन. म्हणजे बाकीची मुलं येतात तेव्हा अटेन्शन कमी येतं. मग तेव्हा त्याला वाटतं तो बोलू नाही शकत. मग तो काय करतो, इथे ते डोअर आहे ना त्याला ठक 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 करणार. मग आम्ही बघितलं तर हसतात. म्हणजे तुम्ही त्यांच्याशी बोलता ना, मग माझ्याशी पण बोला. तर बोलू नाही शकत, हा तो बोलू नाही शकत तर ह्या रिप्लाय काय देणार ना. मग त्याच्याकडे अटेन्शन सिकिंग साठी मग जाऊन आम्ही ओरडतो. मग त्याला सांगतो की ठीक आहे इथे आपण बोलूया. मग त्याच्याशी बोलायला लागल्यावर मग तो तिकडे जात नाही. ऍक्च्युली अटेन्शन सिकिंग साठी करतात. कारण तेच जर बोलता आलं असतं, तो गेला असता, बोलला असता आणि समोरचा तो मित्र पण त्याचा बोलला असता. आता तो बोलत नाही, मग त्याच्या बोलण्यासाठी कसं, मग काहीतरी करायचं, बाबा कर, आणि मग हसायचं. मग हसायचं का, कारण मग फील म्हणजे एक्सप्रेस कसं व्हायचं, मग स्माइल करून एक्सप्रेस होतो. त्याने बघितलं तो एक्सप्रेस. म्हणजे हे अटेन्शन सिकिंग साठी करतात. म्हणजे असं हे नाही की त्याला काय प्रॉब्लेम आहे किंवा तो असं चिडचिड आहे, म्हणजे काय मेजर नाही. अटेन्शन सिकिंग साठी करतात. थोडं मध्ये मध्ये त्याला अटेन्शन देत जा. आता ह्याला पण हे तेच करतात, मध्ये मध्ये त्याला अटेन्शन देतात. आता आम्हाला माहिती आहे त्याची काय काही इश्यूज, आम्ही त्याचा थेरपी पण वगैरे सगळं करतो. मग आम्ही ह्या मध्ये मध्ये त्याला घेतात, बोलतात. मग जेव्हा त्याला कळतं अजिबात बोलत नाही तेव्हा जाऊन तो करतो. पण तेव्हा मध्ये मध्ये त्याला कम्युनिकेशन झालंय, चालू आहे मध्ये, आणि त्याला हे पण कळतं की बाबा आता माझं झालं यांच्याशी पण बोलणार, तेव्हा नाही करत. पण थोडं 10 मिनिटं जरा 5 मिनिटं एक्स्ट्रा झाले की मग तो करायला, त्याला असं वाटतं, फील येतं त्याला स्वतःला की आता माझ्याकडे देतात तेच लक्ष, मग तेव्हाच जात. मागे जास्त मस्ती करणं असतो ना, तर टीचरने थोडं आवड म्हणजे 2-5-10 सेकंड त्याच्याकडे बघितलंच नाही ना, की मग तो बरोबर गप्प जाऊन परत चेअरवरती बसतो. त्याला कळतं की टीचर आता चिडली आहे, माझ्याकडे बघत नाही. पण त्याच्याने मग काय होतं की तो एकच ठिकाणी बसतो, बोर्ड इकडे आहे आणि तो असं इकडे चेअर करून असं बसून. आता हे आहे ना अटेन्शन सिकिंग साठी करतात. आमच्याकडे एक मुलगा येतो असा स्कूलमध्ये, मग त्याच्यामुळे त्याला हे पण करतो, ओरडलं ना मग तो शांत बसतो. पण त्याच्यामुळे आता काय केलं, आता आम्हाला हे कळालंय ना, त्याच्यामुळे आता काय करते ते टीचर्स आहे ना, मध्ये मध्ये त्याला इंटरॅक्ट करत राहतात. मग आता ते बिहेवियर पण त्याचं चेंज झालं. आता ते विंडो बंद चालू करणं हे सगळं होतं त्याचं, पण आता ते सगळं नाही. त्याला हे आता त्याचं एक अंडरस्टँडिंग स्वतःचं पण वाढलंय की आता हे एवढं शिकवतात, मला सारखं अटेन्शन त्यांना जमणार नाही, कारण 1 तास पूर्ण अटेन्शन 1 to 1 करतो ना,
मग ती टीचर आता ह्या सगळ्यांमध्ये मला थोडासा असं एवढा फुल वेळ नाही देणार, हे त्याला अंडरस्टँडिंग स्वतःच आल्यामुळे त्याचं स्वतः त्यांनी रिझॉल्व्ह पण केलं. पण जास्त अजून झालं ना वेळ की मग तो परत करतो गोष्ट. म्हणजे आता ठीक आहे, तेवढ्यापर्यंत आलाय की तो 10-15 मिनिटं 20 मिनिटं आता तो विदाऊट अटेन्शन राहू शकतो. म्हणजे 4 मुलांना शिकवताना त्या प्रत्येक वेळेस 1 to 1 नाही करणार. 10 मुलांना शिकवणार तर टीचर सगळ्यांकडे एकाच ठिकाणी बसून करणार ना, असं एकदम समोर बसून तर नाही करणार. आता थेरपीमध्ये समोर बसून करतो ना, मग ते स्वतःच त्याचं एक ब्रेन डेव्हलप झाल्यामुळे आता तो तेवढा त्याचा सिटिंग टॉलरन्स पण वाढलाय, तेवढा अंडरस्टँडिंग लेवल पण वाढलाय की आता याच्याकडून मला कळणार. अगदी तो टाइम जेव्हा लॅप्स होतो तेव्हा मग परत तो जातो. त्याला असं वाटतं की अरे लोक बघतच नाही माझ्याकडे, मग तेव्हा जातो. पण तो टाइम वाढलाय आता त्याचा. मग ते पण आता अंडरस्टँडिंग जेव्हा वाढेल की बाबा हा आम्ही त्याला समजवतो, सारखं नाही जायचं, आम्ही सगळ्यांकडे बघतो असं सगळं टीचर सांगतात. मग आता ते अंडरस्टँडिंग खूप वाटतं. मग टीचरला मध्ये मध्ये सांगा त्याच्याशी इंटरॅक्ट करा. तो अटेन्शन सिकिंग साठी करतो. फ्रेंड्स बोलू शकत नाही, त्याच्यामुळे तो अटेन्शन सिकिंग साठी एक्सप्रेस नाही करत, तो बोलू शकतो. तो वाक्य बोलायचा प्रयत्न करतो. बाहेर पण त्याला बोलतो बोलतो, मग त्यावेळेला तो बोलायचा प्रयत्न. आणि त्याला ना मी सांगितलं त्याप्रमाणे त्याला ना बोलायला सुरुवात करा जबरदस्तीने. जेवढा तो गप्पा, त्या दिवशी आता काल आलेला ना, प्रत्येक कलर तो बोलूनच करतो. जे पण ती टीचर खायला बसली ते टीचर सारखी विचारत काय खाल्लंय, तो अजिबात म्हणजे त्याला असं वाटतं जेवढं गप्पा बसून काम होईल तेवढं करायचं. बोलणं पण तेवढं जरुरी आहे. डबे त्याला माहिती तो तिकडे जाणार आणि मग ते डबे काढायचा प्रयत्न करतो. तू सांगत नाही, आता बिस्किट बोलतो, बिस्किट असं बोलतो, भूक लागली ना बोलतो, चिप्स वगैरे ते पण बोलतो. पण चपाती किंवा काय पाणी पाहिजे तर म्हणजे काय काय गोष्टी बोलतो. काही गोष्टी असं आहे ना की न बोलताच तो करायला बघतो. मग तिथे त्याला समजा आता तो चढत वगैरे असेल तर तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल. ठीक आहे, तो स्वतः करतोय असं काय नाही, त्याचं ते ग्रॉस मोटर स्किल पण डेव्हलप होत आहे, त्याच्याबद्दल काही इश्यू नाही. पण तुम्हाला ते लक्ष ठेवावं लागेल. हा ठीक आहे, त्याचं ते वेगळं एक्सरसाइज पण होत आहे, वरती चढणं हे सगळं होतंय, फक्त तुम्हाला लक्ष ठेवायला लागेल. मेन त्याच्यावर बोलणं, तेव्हा इन्सिस्ट नाही केलं तरी चालतं. बोलत राहा. ठीक आहे, तो इंडिपेंडेंट पण होतोय ना, त्याने तुम्हाला पण चांगले पुढे कधी त्याला खायला हवं असेल तो स्वतः जाऊन उठेल आणि घेईल सुद्धा, ते ठीक आहे, चांगली गोष्ट. पण जिथे तुम्हाला असं वाटतं आता त्याने बोललं पाहिजे तिथे तुम्ही त्याला बोलायलाच लावा. कारण आता त्यात काल आम्ही त्याला विथ ऍक्टिव्हिटी रिंग टाकायचं म्हणलं, बोलूनच टाकायचं तर तसाच. मग शेवटी तो बोलला, मग बोलूनच टाकायचं. ते हँडवर चालायचं होतं ना, रिंग घेऊन म्हणलं बोल आणि मग टाकायचं साईडला ठेवली, बोलला. मग आता जेव्हा त्याला वाटतं की आता मला गत्यंतरच नाहीये बरोबर, मग एकदा त्याच्यातून हा फिअर फॅक्टर निघाला, काहीतरी फिअर आहे या मुलांमध्ये ना जो त्यांना बोलायला मोटिवेट करतच नाहीये. मग तिथे आपल्याला स्ट्रिक्ट व्हायचंच आहे. तिथे आपल्याला त्याला शांत बसून राहणारच नाही किंवा त्याला लेट गो करून चालणारच नाही, आणि त्याच्यासाठी नुकसान आहे. असं करून तो मग म्हणजे त्याच्यामध्ये पॉवर आहे बोलायची. असं नाही की तू बोलू नाही शकत तर गोष्ट वेगळीच होती. बोलू शकतो, फक्त त्याला ती एनर्जी मिळत नाही. म्हणूनच आम्ही ओम चालू केलं, आणि रिसेंटली चालू केलं आम्ही सगळं. मी म्हटलं की चला आपण हा पण एक बोलतो. आता आम्ही पण घरी त्याला मी घेऊन बसतो ना, ओम नमः शिवाय. मी आता ओम बोलत असेल ना तर तुम्हाला तो पुढचं वाक्य बोलेल ओम नमः शिवाय. कारण की मी सकाळी घेऊन बसतो त्याला, तर तो बोलतो ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि तो मंदिरात घेऊन जातो असं विचारू, बापा बापा असं बोलत राहायचं. असे वाक्य बोलतो. ऍक्च्युली खूप चांगलं आहे. आणि ओम चॅन्टिंग असं आहे ना, ओम नाही बोलतो म्हणजे उच्चार नाही येत आपल्याला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ठीक आहे ना, ठीक आहे, सुरुवात आहे ना होणार, ते स्पष्ट उच्चार पण येणार. ओम असा आहे ना की ज्याच्यामध्ये सगळे ते एअर आहे, आपण बोलतो ना, हे एअर सगळं रोटेट होत असतं आणि इथून पण हवा येत असते आणि हवेच्या याने आपण बोलत असतो, त्याच्यामुळे तो बोलणार. फक्त तुम्ही त्याला मोटिवेट करायचं आणि जिथे स्ट्रिक्ट व्हायचं तिथे स्ट्रिक्टच व्हायचं. त्याला स्पीच बोलल्याशिवाय, आणि तो बोलतोय असं नाही की तो बोलण्यामध्ये त्याला जमतंय, 1 सेंटेन्स पण बोलतो तो. मी हे खाल्लं बोल, मी हे खाल्लं, म्हणजे एवढं आहे. मग त्याला तुम्हाला बोलतच करायचं. म्हणून मी आता ते सांगितलं ना, ते तुम्हाला करायचंच. कुठे पण एकदा पीक काढा, बोल, आणि तिथे टँट्रम केलं तर ऐकायचं नाही त्याच्यावरून बोलूनच घ्यायचं. घरात पण वस्तू मागितली की बोलायला लावायचं. त्याला एखादी हवी असेल ना गोष्टी, हे पाहिजे, त्याला बोलायला लावायचं.
हे बोललास तरच आम्ही मिळेल, तसंच बोलतो मुलांना. नाही तर देणार नाही.